नमस्कार, ए टू झेड न्यूज मराठी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, स्वर्गीय देवराम कारभारी शिंदे फाउंडेशन संचलित समर्थ सावली बाल संगोपन केंद्र, ठाणगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक अंतर्गत यावर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्त निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. विषय होता गुरु. रविवार दिनांक 21/7/2024 रोजी सकाळी 10 वाजता या स्पर्धेचं आयोजन फाउंडेशनचे संचालक जयराम शिंदे यांनी केलं होतं. स्पर्धेच्या सुरुवातीला त्यांनी स्पर्धेचे नियम स्पर्धकांना समजावून सांगितले. सर्वांनी नियम समजावून घेत नंतर स्पर्धा अतिशय उत्साहाने दिली. स्पर्धा संपल्यानंतर त्यांनी सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी पुस्तकं आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं. बघा, आपल्याला दिसतंय 60 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला. स्पर्धा संपल्यानंतर आयोजकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांचं आणि मिठाईचं वाटप केलं. तसेच नारकर सरांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बाल संगोपन केंद्रातील विद्यार्थ्यांना मिठाईचं पाकिट संचालकांकडे सुपूर्द केलं आणि त्याच वेळेला त्यांना ते मिठाई वाटप करण्यात आली. स्पर्धा संपल्यावर आयोजकांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या संबंधीचे इतर नियम समजावून सांगितले. मराठी शाळा खानगावची हायस्कूल, त्यानंतर पाडळीची शाळा हायस्कूल, परत मराठी शाळा पाडळीची. तुमच्या याच्यात पण 3-3, 4-4 नंबर काढून परत आपण तुम्हाला बक्षीस देणार आहे. याचं कारण काय का जे मुलं आले नाही इथं ना, तर त्यांना पण वाटलं पाहिजे की आपण पण स्पर्धेमध्ये सहभागी झाला पाहिजे, आपल्याला पण याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, काहीतरी बक्षीस भेटेल. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही गुरु या विषयावरती निबंध लिहिला, बरोबर ना? तर तुम्ही गुरु या विषयावरती चालना मिळाल्या तुमच्या डोक्याला. गुरु म्हणजे काय, तुम्ही आईला विचारला असेल, वडिलांना विचारला असेल. आजची गुरु पौर्णिमा आहे, तर सगळ्यात पहिले गुरु कोण असतं आपले? बस तेवढं जरी गुरु आपल्या डोक्यात ठेवले आपण ना, तरी पण खूप होईल ना. म्हणजे आई वडिलांचं ऐकायचं. बघा, तुम्ही प्रत्येक जण हुशार शाळेमध्ये, तुम्हाला चांगले मार्क्स पण भेटतात. तुम्ही जर आई वडिलांच्या रोज जर पाय पडले ना, तुमच्या मार्क्समध्ये अजून प्रगती होईल तुमच्या. कोण कोण हा प्रयोग करून बघणार? बघा, तुम्हाला मागच्या वर्षी बोट खाली करा, मागच्या वर्षी जितके मार्क्स पडले ना